औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्यासह अन्य मागण्यांसाठी आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद आहे तो पुकारलेला आहे आणि कोल्हापुरात देखील मेडिकल व्यावसायिकांकडून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो बघायला मिळतोय। मी आता आहे कोल्हापुरातील महाद्वार रोड परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। जे मेडिकल 24 तास अगदी ग्राहकांसाठी उपलब्ध असतं हे मेडिकल आता बंद असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। रात्री 12 वाजल्यापासून ही सगळे मेडिकल आहेत ते आता बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर यासह अन्य जी काही एरवी सकाळच्या सत्रामध्ये जे काही मेडिकल सुरू असतात ती देखील आता बंद असल्याची दृश्य आहेत ती बघायला मिळतात आणि त्यामुळे आज एक दिवस हे संपूर्ण मेडिकल जे आहेत ते बंद राहणार आहेत आणि त्याचा मोठा परिणाम आहे तो रुग्ण असतील त्याचबरोबर नातेवाईकांना वर देखील आज बघायला मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। कारण आपण जर बघितलं तर औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालावी, त्याचबरोबर जी बनावट औषध विक्री केली जाते त्यावर कठोर कारवाई करावी अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन आहे ते केलं जातं आहे। खरं तर या मागण्यांसाठी मेडिकल व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे, मात्र अपेक्षित प्रतिसाद सरकारकडून मिळत नसल्यानं आज अशा पद्धतीनं एक दिवस मेडिकल बंद ठेवून आपला निषेध आहे तो हे सगळे मेडिकल व्यावसायिक व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतात। गेल्या काही वर्षातला हा पहिल्याच अशा पद्धतीचा प्रसंग आहे जेव्हा मेडिकल बंद असलेले आपल्याला बघायला मिळतात। एरवी जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचा बंद असेल तर या जी काय आरोग्यविषयक सेवा आहेत त्या या सगळ्या बंदमधून वगळल्याचं आपण पाहिलेलं असेल, मात्र आज सगळ्या यंत्रणा सुरू आहेत किंवा सगळी दुकानं सुरू आहेत आणि मात्र मेडिकल बंद असल्याचं एक वेगळं चित्र या निमित्तानं आज देशभरामध्ये आणि कोल्हापूर शहरामध्ये देखील बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।